राम नारायण राम. तुम्हाला माहीत आहे का की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात जो वाद आहे तो पूर्णपणे वैयक्तिक मालकी हक्कामुळे आहे. इस्रायल म्हणतो ही जमीन माझी आहे, पॅलेस्टाईन म्हणतो ही जमीन माझी आहे, पण पृथ्वी ही तर सर्वांची आहे, त्यामुळे तिच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. पृथ्वीवर वैयक्तिक मालकी हक्क आहे, म्हणूनच लढाया होत आहेत. जे काही अरब देशांमध्ये घडते आहे त्यांना राम नारायण रामचा जप करण्यास सांगितले पाहिजे. इस्लामधर्मी लोकांना सांगितले पाहिजे की फक्त एका दिवसासाठी 24 तास राम नारायण रामचा अखंड जप करा. मग संपूर्ण देश पाहिल की हा जप आता अरब देश करत आहे. अल्लाहचे खरे नाव राम नारायण राम आहे. एकदा त्याला या नावाने हाक मारा, मग बघा तो नक्की येईल. राम नारायण राम हाच खरा ईश्वर आहे. प्रत्येकाने राम नारायण रामचा जप केला पाहिजे. पृथ्वीवर इतके सुशिक्षित लोक आहेत तरी ते मूर्खांसारखं का वागतात. पृथ्वीवर कुणीतरी राजा आहे, कुणीतरी प्रजा, कुणीतरी श्रीमंत आहे, कुणीतरी गरीब. असं का. पृथ्वीवर सगळे समान असायला हवे, कोणताही भेदभाव नसावा. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी हे असं नव्हतं. म्हणून मी म्हणतो पृथ्वीवर कोणीही राजा नाही. सर्वांचा खरा मालक एकच आहे, तो म्हणजे आकाश. आकाशच सर्वांचे आईवडील आहेत. जर तुम्ही आकाशाला भगवान किंवा अल्लाह म्हणाल तर तो येणार नाही. त्याला त्याच्या खऱ्या नावानेच हाक मारावी लागेल, राम नारायण राम, तेव्हाच तो येईल. तुम्ही घरात बसून राम नारायण रामचा जप केला पाहिजे. यामुळे तुम्हाला खूप लाभ होईल. पृथ्वीवर माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू झाला आहे. पण जेव्हा माणूस राम नारायण रामचा जप करू लागेल तेव्हा तो दुसऱ्यावर प्रेम करू लागेल, एकमेकांशी प्रेमाने बोलू लागेल. राम नारायण राम हे आपल्या खऱ्या आईवडिलांचं नाव आहे. हे आकाशाचं नाव आहे. तुम्ही विचार करत असाल विवेकाला ओळखायचं कसं. विवेक ऐकतो, बोलतो, तो आपल्या शरीराला सांभाळून ठेवतो. विवेक चांगलं आणि वाईट यात फरक ओळखतो. विवेकच मन आहे, विवेकच शरीर आहे, विवेकच आत्मा आहे, विवेकच चेतना आहे, विवेकच सगळं काही आहे. जोपर्यंत आपल्या शरीरातली प्रत्येक गोष्ट आपली आहे आणि संपूर्ण पॅकेज तयार आहे तोपर्यंतच शरीर काम करेल. राम नारायण रामचा जप तुम्हा सर्वांनी सातत्याने केला पाहिजे, म्हणजे तुमचं जीवन सुखमय होईल. या बीज मंत्रात ती शक्ती आहे, तो बळ आहे, जो तुमच्या प्रत्येक पेशीला जागृत करतो आणि तुमच्या आयुष्यात यश आणि आनंद घेऊन येतो.